एवढे सगळे नारळ पडलेले आहेत बघा. 3 घस होते. तिन्हीचे तिन्ही पडलेले आहेत रात्री, कारण खूप वजन पण झालं होतं ते आणि पडायला खरंच झाले होते. ते का उतरायचे होते आपल्याला, म्हणजे काढायचे होते ते घस, पण तो माणूसच नाही आला काढणारा. आणि त्यासाठी पण ते पडून गेले रात्री, कारण खूप वारं होतं आमच्याकडे. आणि ते पडायलाच झाले होते. वाऱ्याचं काही एवढं हे नव्हतं, वारा एवढा जोर नव्हता वाऱ्याचा, पण ते पडायलाच झाले होते. तर रात्री एवढे सगळे नारळ, म्हणजे 3 घसं पडले होते आणि एक छोटासा होता, म्हणजे त्याचे काही पडून गेलेले होते. तर बाकीचे एवढे सगळे नारळ आपले झाले आहेत. तर 100च्या वर नारळ असतील. आता बघूयाचं पुढं काय करायचं ते. जे काही फुटलेले आहेत ते ठेवलेले आहेत पाणी पिण्यासाठी, म्हणजे जे नाही का त्याचं काही पाणी गळून गेलं ते एवढं वजन खाली पडल्यानंतर ते जे खालचे असतं ते फुटून गेलेले होते. तर ते आपल्याला पाणी प्यायला ठेवलेले आहेत. आणि बाकीचे आता हे बघूया, आता ते बोलवलेलं आहे त्या माणसाला, आता तो घेऊन जातो की कसं कसं होतं आहे बघूया. कारण खूप खूप नारळ आहेत आणि आता एवढ्या नारळाचं आपण काय करणार. आणि हे बघा, मीनाक्षीताईंनी काल व्हिडिओ बनवला होता ना, अथाना कैरी तथाना कैरी, तर म्हटलं दाखवा मीनाक्षीताईंना कैरी. तर हे बघा, त्या दिवशी आपण खोबरं केलेलं, तर हे एवढं वाळत आहे. आणि आता जे पक्के नारळ असतात ना ते ठेवले ना, तर त्याच्यातून असं खोबरं काढू शकतो आपण छान छान. तुम्ही बघू शकता, हे थोडंसं वल्लं निघालं होतं, म्हणजे थोडंसं असं नाही का आतमध्ये पांढरं पांढरं झालेलं आहे. पण जे चांगले नारळ वाळलेले होते ना, ते बघा इतके छान असं खोबरं झालेलं आहे. पण ते खूपच नारळ आहेत आणि एवढे ठेवून काय करणार. आता जर नेले तर ते जाणार, नाहीतर मग आता बघूया त्याला पण वाळू आणि असं छान छान खोबरं करू. पण खोबरं तरी किती करणार ना आपण, बघू शकता. तरी पण आता इतके नारळ आहे तर याचं टेन्शनच आहे जरा. तोपर्यंत जात नाही तोपर्यंत म्हटलं आहे तो. आणि इकडे बघा कांद्याला तर कमीच नाही आहे, कारण आपलं काय म्हणतात ना, शेतकऱ्याचं घर कधी भरलेलंच असतं. तर बघू शकता छान असे कांदे पण आहेत. आणि गुलाब आपले किती सुंदर फुलले, एकच आलेलं आहे इथे. नारळ ठेवताना दिसत होतं ते, म्हटलं चला ते फुल पण दाखवावं. मस्त असा कलर पण आहे, पर्पल कलर आहे. तर आता नारळ बघून 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 डोक्यात विचार यायला लागलेले आहेत, काय करावं काय करावं काय करावं. तर खोबरं खोबरं तर खूपच आहे. पहिल्या हे खोबऱ्याला भाजीत घातलं का भाजीसुद्धा गोड होते. इतके नारळ गोड आहेत ना ते. हे त्या दिवशी आपण काढले ते, मग मी नंतर हे करून ठेवले होते. आणि नारळाचं तर खरं काही व्हायला जात नाही. आणि आपण त्याचं कोकोपीट करून ठेवलेलं, भरून ठेवलेलं आहे. जेवढे खोबरं केलं ते नारळाचं, तरी आपण झाडं लावायला वापरतो आहे घरीच. सॉरी घरीच कोकोपीट तयार केलेलं आहे. माझं इतकं डोकं दुखत आहे, कारण खूप सकाळपासून ते नारळ उचलून उचलून एका ठिकाणी जमा करून, कारण जिथे पडले ना तिथं तिथंच हे आहे, दंड आहे. आणि ते दंड खूप म्हणजे असं अडचण आहे तिथून काढायला, पण खूप म्हणजे टेन्शन होतं. पण तसेच काढलेले आहे. तर बघू शकता इतकं छान असं खोबरं आणि कोकोपीट आपल्याला झालेलं आहे. तर आता आता तर काय सध्या झाडं नाही लावायची, अजून महिनाभर तर टाईमच आहे. बघूया, आपल्याला टेरेस गार्डन करायचं आहे, त्याला तर लागणारच आहे. आता ह्या नारळाचं काय होतं ते बघूया आपण पुढे, नाही तर ते पण वाळवावे लागतील. आणि अशा खोबरं आपण करतोच आहे घरच्या घरी. आणि खोबरं तरी किती ठेवणार ना, ते खराब होऊन जातं ठेवून ठेवून पण. आणि हे काय एवढे पक्के नारळ झालेले नसतात. जे जे पक्के असतात ते असे होतात, पण जे लई पक्के नसतात ना ते काही जास्त दिवस टिकत नाही. व्यवस्थित ठेवावे लागते, व्यवस्थित काळजी घ्यावी लागते त्याचीवाली. त्याच्यामुळे तर बघू शकता असं छान असं खोबरं आपलं. आज तर काय ऊन नाही आमच्याकडे, त्या दिवशी होतं. पण आता बघूया काय होतं आहे काय नाही होत, कसं कसं होतं आहे कसं कसं नाही होत. पाऊस येतो की काय, कांदे बाहेर येत अजून. हे कांदे पण उचलायचे आहे का आम्हाला, कमीच नाही आहे. तर गुलाब बघा किती छान दिसत आहेत. तर बघूया आपण पुढे. आणि एक एक गुलाब परत हा छान असा गुलाब फुललेला आहे आपला. तर बघू आता पुढे काय होतं काय होतं काय होतं काय होतं, असंच म्हणावे लागणार आहे. आणि सगळ्यांना माझ्या छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला आपण भेटू परत, बाय बाय सर्वांना.